रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक रणनीती आणि रुपयाच्या सद्यस्थितीचा हा एक झटपट आढावा आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या ताज्या मुलाखतीचा हा गोषवारा आहे, जो आपल्याला हे सांगतो की जागतिक अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या काळातही आपली अर्थव्यवस्था आणि आपला पैसा नक्की किती सुरक्षित आहे. पहिले म्हणजे रुपयाची जागतिक पातळीवरची स्थिती. बघा, आरबीआय रुपयाची कोणतीही निश्चित पातळी अशी ठरवून ठेवत नाही, तर त्यांचं मुख्य टार्गेट असतं ते बाजारातील अस्थिरता आणि अतिसट्टेबाजीला ब्रेक लावणं. आपण सोप्या भाषेत असं म्हणू शकतो की आरबीआयची भूमिका एका गाडीच्या शॉक ॲब्झॉर्बरसारखी आहे. ते रस्ता ठरवत नाहीत, पण आपला प्रवास खडबडीत होऊ नये याची काळजी ते नक्की घेतात. दुसरे, आता रुपयाच्या स्थिरतेकडून देशांतर्गत धोरणाकडे वळलोच आहोत, तर लक्षात घ्या, आरबीआयची सध्याची सर्वात मोठी लढाई आहे ती महागाई नियंत्रणाची. सध्या त्यांनी थांबा आणि पहा अशी अगदी तटस्थ आणि पूर्णपणे डेटावर अवलंबून असलेली भूमिका घेतलीय. परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआय आणि सेवा निर्यातीमुळे आपली अर्थव्यवस्था सावरलेली आहे, हे अगदी खरंय. पण इथे मला एक प्रश्न पडतो. जर महागाई रोखणं हेच मुख्य ध्येय असेल, तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आरबीआयच्या या तटस्थ भूमिकेची किती मोठी परीक्षा पाहतील? आणि शेवटी, धोरणाकडून भविष्यातल्या सुरक्षिततेकडे पाहताना लक्षात येतं की आरबीआय आता वेगानं आधुनिकीकरणाकडे वळतीये. खरंच सांगतो, पारंपरिक बँकिंगकडून मुलेहंटर.ai या अत्याधुनिक एआय सिस्टीमद्वारे फसवणूक होण्याआधीच रोखणं हे खऱ्या अर्थाने एक मोठं गेम चेंजर पाऊल आहे. यासोबतच डिजिटल रुपयाचा वेगाने होणारा विस्तार आणि यूएई, इंडोनेशिया, मालदीव यांसारख्या देशांसोबत थेट आपल्या स्थानिक चलनातून व्यापार वाढवणं ही खरोखरच एक मोठी आर्थिक क्रांती आहे. थोडक्यात सांगायचं तर, महागाईवर अगदी करडी नजर ठेवून रुपयाची जागतिक ताकद आणि तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षितता वाढवण्यावर आरबीआयचा आता पूर्ण फोकस आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.